नमस्कार. मी आज आलो आहे न्यू धानोरा स्टेशनला. मित्रांनो, हे आहे न्यू धानोरा, कड्याच्या पुढं असलेलं स्टेशन, पहिलं स्टेशन आहे कड्यानंतरचं नगरच्या दिशेने जाणारं. या ठिकाणी पाहूया आपण या ठिकाणी कशा पद्धतीने रेल्वे स्टेशन बनवण्यात आले. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन पण चालू आहे. मित्रांनो, समोर जे पाहतोय आपण या ठिकाणी हा नगरकडे जाणारा ट्रॅक आहे मित्रांनो. आणि ह्या साईडला जर बघितलं तर हा कडा आणि आष्टीच्या दिशेने जाणारा ट्रॅक आहे मित्रांनो. या ठिकाणी जर आपण समोर बघितलं, पाहू शकतो खाली जमीन आहे मित्रांनो. खूप उंच असं ह्या ठिकाणी भर भरण्यात आलेली मित्रांनो, एक ट्रॅकची लेवल येण्यासाठी. बघतो आपण जमिनीपासून खूप उंच अंतरावरती स्टेशन बनवण्यात आलेलं आहे. समोर जाऊन बघूया आपण. मित्रांनो, जर या ठिकाणी बघितलं तर 1:30च्या आसपास या ठिकाणी लोकल ट्रेन येते, म्हणजे नगरच्या दिशेने जाण्यासाठी. आणि सकाळी 10च्या टायमिंगला जवळपास या ठिकाणी ट्रेन येते कुठं अंमळनेरच्या दिशेने जाण्यासाठी. पाहू शकतो मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकतो ट्रॅक पण पूर्ण म्हणजे जवळपास 1 वर्षापूर्वीच या ठिकाणी पूर्ण कंप्लीट काम झालेलं आहे. पण तरी पण स्टेशनचं काम बाकी आहे अजून. मित्रांनो, हे जे स्टेशन आहे धानोऱ्यापासून थोडंसं लांब आहे. धानोरा शहर इथून जवळपास 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. हे जे आहे हे साबलखेड म्हणून गाव आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर आहे साबलखेड. या ठिकाणी हे स्टेशन आहे. प्रॉपर धानोऱ्यामध्ये हे स्टेशन नाही आहे. धानोऱ्यापासून 2 किलोमीटर अंतरावरती साबलखेड गावामध्ये हे बनवण्यात आलेलं स्टेशन आहे. या ठिकाणी कसलंही कन्स्ट्रक्शन म्हणजे मोठं तरी झालेलं नाही आहे. आता समोर जाऊन बघूया आपण. एक कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते मी तुम्हाला दाखवतो आहे. या ठिकाणी जर बघितलं समोर पाहू शकतो आपण बिल्डिंग्सचं काम चालू आहे मित्रांनो, कन्स्ट्रक्शनचं. ते पाहू शकतो या ठिकाणी. मित्रांनो, आत्ताच बनवण्यात आलेलं आहे. जमिनीपासून खूप उंच अंतरावरती हे स्टेशन बनवण्यात आलेलं आहे. पाहू शकतो आपण समोर. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं स्टेशनची बिल्डिंग या ठिकाणी होणार आहे. सध्या तर मित्रांनो एक पत्र्याचं शेड मारून त्या ठिकाणी कोणी कर्मचारी बसतात का नाही ते काय माहीत नाही आहे. आपण तिथं जाऊन बघूया. मित्रांनो, जर बघितलं तर पाहू शकतोय या ठिकाणी पत्र्याचं एक शेड, साधं शेड मारलेलं आहे मित्रांनो. हे आहे या ठिकाणचं स्थानक. पाहू शकतो तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी. पाहू शकतो या ठिकाणी तिकीट खिडकी. मित्रांनो, या ठिकाणी कोणीही नाही आहे. या ठिकाणी जर पत्रे शेडची या ठिकाणी अवस्था जर बघितली तर बघा हे पद्धती इथं या ठिकाणी सगळ्या शेडमध्ये गवत, शेडच्या बाजूने गवत असे पूर्ण. आता हे बघा, हे बोर्ड बसवण्यात आले, ह्याचे सगळ्या भोवताली काट्या कुपाट्या वगैरे झालेल्या आहेत. मित्रांनो, एक छोटासा स्टॉप बनवण्यात आलेला आहे. जोपर्यंत पूर्ण काम बीडचं होत नाही आहे बीडपर्यंत, तोपर्यंत ह्याची काही सुधारणा होणार नाही मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं पाहू शकतो हे सगळं गवत वगैरे या ठिकाणी. मित्रांनो, पाहू शकता आपण हे एक न्यू धानोरा रेल्वे स्थानक आहे.
सावलखेड गावामध्ये असलेलं हे एक स्टेशन आहे. मित्रांनो, हे होतं न्यू धानोरा रेल्वे स्थानक. मित्रांनो, आता तरी सध्या या ठिकाणी जर बघितलं तर काहीच डेव्हलपमेंट नाही आहे. ट्रेन चालून 1 वर्ष होत आलं आहे, तरी पण या ठिकाणी असं म्हणजे म्हणावं असं काही डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे. लवकरच जोपर्यंत हे पूर्ण परळीपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी मग असं वाटत नाही की एक चांगलं रेल्वे स्टेशन होईल. या ठिकाणी कर्मचारी वगैरे बसतील तिकीटसाठी आणि या ठिकाणी गर्दी होईल. आणि छोटंसं गाव असल्यामुळं या ठिकाणी असे काय पॅसेंजर पण राहणार नाहीत म्हणावं असे. पण ठीक आहे, पुढच्या फ्युचरचा प्लॅन या ठिकाणी रेल्वेवाल्यांनी केला आहे, खूपच छान आहे. ठीक आहे मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच ह्याचा की मी असं काय म्हणजे सांगत नाही आहे असं की इथे या ठिकाणी काही नाही आहे. समजून घेऊ शकतो आपण, खूप मोठं काम असल्यामुळं टाईम तर लागणारच. पण आपल्याला सर्वांना माहिती बी झालं पाहिजे स्टेशनचं किंवा रेल्वेचं काम कशा पद्धतीने चालू आहे, मागं कशा पद्धतीने राहिले, पुढे रेल्वे तर आली बीडपर्यंत, पण मागच्या बाजूला कशा पद्धतीने काम चालू आहे हे पण आपल्याला सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठीच आपण मित्रांनो ह्या साईडला जे आता या ठिकाणी तर ट्रेन धावते मित्रांनो, इथून म्हणजे लोकल ट्रेन धावते या ठिकाणी. पण जर बघितलं तर मागचे साईडला जर कसे कामं चालू आहेत आणि काय पेंडिंग आहे हे तुम्हाला माहीत व्हावं म्हणून आपण असे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो. तर थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.